नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होते आणि त्याच दिवशी 3 घटना अशा घडतात की ज्याच्यामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपच्याच लोकांच्या टार्गेटवरती आहेत. हो हो, तुम्ही शब्द नीट ऐकला, विरोधकांच्या नव्हे तर भाजपच्याच टार्गेटवरती आहेत. एकतर सगळ्यात महत्त्वाचं कारण झालं ते म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे मंत्री उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांचे OSD मंगेश चिवटे हे मध्यरात्री मनोज जरांगे यांना भेटतात. त्या भेटीचा फोटो व्हायरल होतो आणि त्या भेटीनंतर जी पत्रकार परिषद होते त्या भेटीमध्ये मनोज जरांगे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल न बोलता देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल थेट टीका करतात. खरं तर या गोष्टीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याच्या आधीपासून अनेकदा झालेली आहे की जरांगे हे कायम मुख्यमंत्र्यांच्या बद्दल सॉफ्ट दिसतात, फडणवीसांच्या बद्दल मात्र थेट आक्रमक आणि वैयक्तिक पातळीवरती जाऊन टीका करतात. याचं रहस्य नेमकं काय आहे? नवी मुंबईमध्ये जेव्हा APMC मार्केटमध्ये जरांगेंचं आंदोलन संपलेलं होतं त्यावेळी पण तुम्ही बघा, हेच सगळे लोक एकनाथ शिंदे यांच्या टीममधले जरांगेंच्या अवतीभोवती दिसत होते आणि APMC मार्केटमध्ये तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच व्यासपीठावरती सोबत घेऊन जरांगेंनी त्यावेळी आंदोलन संपवल्याची घोषणा केलेली होती. या भेटीवरनं एक फोटो व्हायरल झाला. हा फोटो पण भाजपच्याच काही सोशल मीडियावर मधल्या लोकांच्याकडून पहिल्यांदा व्हायरल झाला आणि त्याच्यावरती प्रश्न त्यांनीच विचारायला सुरुवात केली. याचं उत्तर द्या उदय सामंत की ही भेट नेमकी कशासाठी, हे प्रश्न भाजपचे लोक विचारू लागले आणि त्याच्यानंतर याच्या बातम्या व्हायला सुरुवात झाली. ही एक घटना आहे. अशा 2 घटना काल एकाच दिवशी घडल्यात. अजून एक म्हणजे लाडकी बहीण योजनेची एक जाहिरात भाजपकडून दिली जाते आणि त्या जाहिरातीमध्ये या योजनेतला मुख्यमंत्री हा शब्द मात्र गायब असतो. म्हणजे आधार लाडक्या बहिणीला आशीर्वाद महायुतीला असं त्याचं टायटल आहे आणि सोबतच महायुती शासित लाडकी बहीण योजना यशस्वी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. महायुती शासित महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना यशस्वी. एरवी जेव्हा अजित पवारांच्या पक्षाकडनं याचा उल्लेख टाळला जायचा मुख्यमंत्री या शब्दाचा, तेव्हा त्याच्याबद्दलच्या बातम्या व्हायच्या, त्याच्याबद्दल चर्चा व्हायची आणि आता थेट भाजपकडून सुद्धा महायुती शासित लाडकी बहीण योजना असं म्हटलेलं आहे. या योजनेच्या नावामध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं आहे, पण तो शब्द बरोबर टाळला गेला आणि तो देखील आचारसंहिता लागू झाली त्या दिवशीपासून हे सुरू झालेलं आहे. आणि अजून एक गोष्ट झाली ती म्हणजे जागा वाटपाच्या चर्चेमध्ये अमित शहांनी एकनाथ शिंदेंना असं म्हटलं, याच्या बातम्या आल्या की आम्ही तुम्हाला सन्मानानं मुख्यमंत्रीपद दिलं, तुम्ही आता जागा वाटपामध्ये तो सन्मान आम्हाला किंवा मित्रपक्षांना द्या. एक प्रकारे लोकसभेच्या यशानंतर म्हणजे लोकसभेमध्ये महायुतीच्या जागा जरी खूप कमी झालेल्या असल्या तरी त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट जो आहे तो सर्वात जास्त चांगला आहे आणि त्याच्यामुळेच कदाचित विधानसभेच्या वेळी सुद्धा आपल्याला जास्त जागा हव्यात याच्यासाठीची एक रणनीती एकनाथ शिंदेंनी बांधलेली आहे आणि त्या दृष्टीनं भाजप आपल्या आमदारांना, आपल्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांचं मनोबल खचू नये याच्यासाठी आता आक्रमक होताना दिसते. आणि इंटरेस्टिंग बघा की हे सगळं त्याच दिवशी सुरू झालेलं आहे ज्या दिवशी आचारसंहिता लागू झाली. एक प्रकारे अधिकृतपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ, सक्रिय कार्यकाळ जो आहे तो संपतो. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री असतात निवडणुकीची सगळी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि त्याच वेळी हे सगळं सुरू झालेलं आहे. दसरा मेळाव्यामध्ये यावेळच्या एकनाथ शिंदेंनी भाषण केलेलं होतं आणि त्यातलं एक वाक्य खूप लोडेड होतं. ते असं म्हणाले होते की मला हलक्यात घेऊ नका. हे वाक्य जरी वरकरणी ठाकरेंच्या दिशेनं असलं तरी शिंदेंच्याच बाजूचे जे मित्रपक्ष आहेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांनी सुद्धा ते सिरियसली घ्यायला हरकत नाहीये, ज्या पद्धतीनं हे जरांगेंचं सगळं आंदोलन एकनाथ शिंदे हाताळतायत. दसरा मेळाव्यामध्ये शिंदे काय म्हणाले होते ते ऐका. कारण मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघे साहेबांचा चेला आहे, असा स्वस्तात जाणारा नाही. मला हलक्यात घेऊ नका.
मी मैदानातून पळणारा नाही, पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही. आता ही नेमकी कशाची रचना आहे की जरांगेंच्या भेटीला मध्यरात्री उदय सामंत पोहोचतात आणि ते देखील आचारसंहिता लागू होण्याच्या अवघे काही तास आधी. एक लक्षात घ्या की खूप चर्चा होती की आचारसंहिता लागू होण्याच्या आधी शेवटच्या कॅबिनेटमध्ये हैदराबाद गॅझेटबद्दल किंवा सगळे सोयरेबद्दल काहीतरी निर्णय होईल, पण तो निर्णय काही झाला नाही. आणि त्याच्या आधी उदय सामंत तिथं पोहोचलेले होते. आणि जर हा निर्णय झालेला नाही आहे शेवटपर्यंत, तरीसुद्धा अजून जरांगेंची सरकारबद्दलची किंवा मुख्यमंत्र्यांच्या बद्दलची थेट टीका अजूनही समोर का आलेली नाही आहे. जरांगे नेमकं काय करणार त्याच्याबद्दलच्या तारखा किंवा डेडलाईन सतत वाढवताना दिसत आहेत. दसऱ्याच्या दिवशी त्यांनी जो मेळावा घेतला त्या दिवशी ते असं म्हणाले की आचारसंहितेपर्यंत थांबा, तोपर्यंत आपण सरकारला वेळ देऊ आणि त्याच्यानंतर आपली भूमिका ठरवू. आता आचारसंहिता पण लागू झाली. कालची त्यांची पत्रकार परिषद आचारसंहितेच्या नंतरची होती, पण तरीसुद्धा थेट स्पष्ट भूमिका अजूनही त्यांची समोर आलेली नाही. आणि खरं तर या प्रश्नाचं उत्तर मनोज जरांगेंनी पण द्यायला पाहिजे की उदय सामंत यांना मध्यरात्री ते नेमकं का भेटत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ते नेते आहेत. मंगेश चिवटे जे मुख्यमंत्र्यांचे OSD आहेत. आणि मंगेश चिवटे हे नाव तर संपूर्ण आंदोलनामध्ये सातत्यानं दिसलेलं आहे. अगदी आंतरवाली सराटीमध्ये जे पहिल्यांदा न्यायमूर्ती पोहोचलेले होते जरांगेंच्या उपोषणस्थळी, त्याच्यामध्ये सुद्धा मंगेश चिवटेंची भूमिका सक्रिय होती. मंगेश चिवटे APMC मार्केटमध्ये ज्यावेळी आंदोलन मुंबईच्या दिशेनं निघालेलं थांबवण्यात आलेलं होतं, तेव्हा देखील आजूबाजूला जरांगेंच्या दिसत होते. आणि त्यामुळं शिंदेंच्या टीममधले एक सहकारी जरांगेंच्या अवतीभोवती इतके दिसत आहेत, त्याच्यावरून खूप चर्चा सुरू झालेली होती. या संदर्भात म्हणजे नेमकं हे जे काही घडतंय जरांगेंच्या आंदोलनामध्ये, शिंदे आणि फडणवीस म्हणजे शिंदेंच्यावरती टीका मुख्यमंत्री ते असताना, सरकारचे प्रमुख असताना होत नाही आणि फडणवीसांच्यावरती मात्र होते. याच्याबद्दल मागे मी राजू परुळेकर यांची मुलाखत घेतलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक महत्त्वाचा अँगल स्पष्ट केला. आणि तुम्हाला सांगतो, जरांगे पाटील हे बऱ्याच जणांना असं वाटतं की ते पवारांचे माणूस आहेत, पवारांचं, असं काहीही वाटत नाही. जरांगे पाटील हे स्वतंत्रपणे उभे राहिलेले आहेत. पण शिताफीने आणि हुशारीने जरांगे पाटील आपल्याला उपयुक्त ठरतील आणि फडणवीसांना अडचणीत आणतील हे शिंदेनी योजना केली. आणि शिंदेनी सातत्याने त्यांना, म्हणजे शिंदेची जे महत्वाची माणसं आहेत लाडकी जवळची, ती त्यांना भेटली, त्यांच्याशी चर्चा. त्यामुळे जरांगे पाटील अत्यंत वाईट शब्दांमध्ये फडणवीसांवर टीका करतात. ते बाकी कोणावर असं बोलत नाही. मुख्यमंत्री राज्याचे म्हणजे याचा मुख्यमंत्री असताना, आणि मुख्यमंत्री राज्याचे आहेत, तर मुख्यमंत्र्यांना टीका करताना फडणवीसावर टीका करण्याची ही जी नवीनच जी आयडिया आहे, त्याच्यावरनं त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे कळायला हरकत नाही. उगाच लोक शरद पवार काय आहे की शरद पवार एवढे पॉवरफुल आणि या वयातही ज्या पद्धतीने त्यांनी करामती केलेल्या आहेत ते पाहता सगळ्याचा ओनस त्यांच्याकडे द्यावा असा आपल्याला मोह होतो. पण सगळ्याला ते जबाबदार नाही, म्हणजे ते जास्तच त्यांना क्रेडिट मिळतं कधी कधी असं मला वाटतं. ह्या जरांगे पाटील फॅक्टरचं क्रेडिट, जरांगे पाटील हे इंडिव्हिज्युअल इंडिपेंडंट आहे, तो इश्यू महत्वाचा आहे, हे सत्य आहे. पण त्याचा पुरेपूर वापर शिंदेनी केला हेही तेवढंच सत्य आहे. आणि शिंदे हे नसते राजकारणात महाराष्ट्राच्या, तर जरांगे पाटील फॅक्टर एवढा मोठा नव्हता आणि फडणवीसाविरुद्ध उभा नसता. आता साहजिक आहे की या भेटीची चर्चा झाल्यानंतर त्याचं स्पष्टीकरण देण्याची वेळ उदय सामंतांच्यावरती आली आणि त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं की जरांगे हे माझे मित्र आहेत आणि मी त्या मार्गावरती होतो म्हणून त्यांच्या भेटीला गेलो. पण भेटीची वेळ लक्षात घ्या की 3 वाजता ते जरांगेंच्या त्या भेटीतनं बाहेर पडलेले आहेत. नेमके ते किती वाजता गेलेले होते, काय चर्चा झालेली होती. आता एक असं पण सांगितलं जाते की सरकारी पातळीवरती जे प्रयत्न करण्यात आले या सगळ्या आंदोलनाच्या नंतर त्याची माहिती देण्यासाठी ते जरांगेंच्याकडे पोहोचलेले होते. पण ही केवळ माहिती ऐकून जरांगेंचं समाधान झालं का, या भेटीतला तपशील खरं तर त्यांनी पण थेटपणे समोर सांगायला पाहिजे. नेमकं काय घडलं उदय सामंतांच्या या भेटीमध्ये, आणि बरोबर या भेटीनंतर फडणवीसांच्या विरोधात आक्रमक होताना जरांगे दिसत आहेत. ती नेमकी व्यूहरचना काय आहे? असं आहे की मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी कणसावंगीला गेलो होतो आणि रात्री जेवण करून निघताना जे सरपंच आहेत ते माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, त्यांचं माझं बोलणं झालं. त्यांनी मला सांगितलं की मनोजजी त्या मुक्कामाला आहेत, मध्ये ते हॉस्पिटलमध्ये देखील ऍडमिट होते.
आणि एक आंदोलक म्हणून मी त्यांची भेट घेतली. या आंदोलनामध्ये त्यांचे माझे जे काही मैत्रीचे संबंध आले, राजकारणाच्या पलीकडचे संबंध आले, ते ऑन दी वे ते होते. म्हणून रात्री उशिरा मी त्यांना भेटलो, त्याचा फोटो तुम्ही नाकारायचं कशाल, परंतु त्याच्यामध्ये नक्कीच आम्ही नक्की काय केलं मनोजजींच्या मागणीमध्ये ही गप्पा टप्पामधनं चर्चा झाली, पण त्याच्यातनं राजकीय कन्फ्युजन पर्यंत आपण जाऊ नये ही माझी विनंती. एक गोष्ट तर स्पष्ट आहे की एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून भाजपनं जे नेमलं ती या 5 वर्षांची अरेंजमेंट होती. भाजपला आपला पक्ष वाढवायचा आहे, महाराष्ट्रामध्ये स्वतःची ताकद वाढवायची, त्यामुळं किती काळ ते एकनाथ शिंदे यांचं म्हणजे त्यांना खांद्यावरती घेणार. त्यामुळं आपापली ताकद जी आहे ती दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कदाचित एकनाथ शिंदेंना सुद्धा माझी ताकद महाराष्ट्रामध्ये किती आहे हे दाखवायचं आहे आणि त्या दृष्टीनं ही सगळी राजकीय समीकरणं जी आहेत ती होताना दिसत आहेत. जरांगेंच्या या आंदोलनाचा मराठवाड्यामध्ये खूप मोठा इफेक्ट दिसू शकतो आणि त्याच मराठवाड्यामध्ये शिवसेनेची ताकद जी आहे ती बऱ्यापैकी आहे आणि म्हणूनच या सगळ्याचा नेमका फायदा कुणाला होतो हे आपल्याला बघावं लागेल. पण एकीकडे लक्ष्मण हाके यांना एक प्रकारे भाजप हाताळते अशी चर्चा असताना जरांगेंचे मंत्री मात्र इतक्या मध्यरात्री उदय सामंत हे त्यांना भेटतात आणि चर्चा होते. आचारसंहितेपर्यंत सुद्धा निर्णय झालेला नाही आहे कुठलाच आणि कायद्याच्या कचाट्यामध्ये खरं तर तो बसू शकला असता का याची पण चर्चा असताना आता जरांगेंची थेट राजकीय भूमिका नेमकी काय असणार आणि काय नेमकं ते करणार याची उत्सुकता असेल. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? शिंदेंचे मंत्री आणि OSD इतक्या मध्यरात्री जरांगेंना भेटत असतील तर त्याच्या पाठीमागे नेमकं काय कारण असावं आणि याचा खरोखर निवडणुकीत फायदा होईल का? तुमच्या कमेंट्स जरूर कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.